दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या वक्साच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. भक्तीची आज ही सुमने घेऊन मी आलो, तुझी पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. शब्द हे माझे आज पुरे, स्तुती तुझी गाण्या. लाभू दे प्रभू तुझी कृपाण, असो तुझी माया. तुझ्या कृपेचा याचक होऊन दारी तुझ्या आलो. दारी तुझ्या आलो. प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. आजची ही पवित्र मेसा सामुदायिक हेतूंसाठी आपण साजरी करीत आहोत. वाढदिवसानिमित्त देवाचे आभार एक हेतू, माऊलीचे आभार मानण्यासाठी 3 हेतू, देवाचे आभार मानण्यासाठी 3 हेतू, मृत भाविकांच्या आत्म्यासाठी 14 हेतू, शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठी 2 हेतू. या सर्व हेतूंबरोबरच आपल्या मनातील हेतू परमेश्वराने पूर्ण करावेत, आपल्या गरजा भागवाव्यात म्हणून या मिसामध्ये विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आज देव शब्द आणि परमेश्वराची दया ह्यावरती आपण चिंतन करणार आहोत. पोप फ्रान्सिस यांनी दयेला अतिशय महत्त्व दिलेलं आहे, कारण ख्रिस्ती धर्मामध्ये दया ही फार महत्त्वाची मानली जाते. जे बीॲटिट्यूड्स आहेत, धन्यवाद आहेत, मत्तेच्या शुभवर्तमानातील अध्याय 5 मध्ये त्यामध्ये एक धन्यवाद आहे दयेविषयी, की जे दया करतात आणि दया दाखवतात ते धन्य, कारण त्यांच्यावरती दया होणार आहे. शेवटचा जो न्याय होणार आहे त्यावेळेला आपल्यावरती दया होणार आहे, जर ह्या जगामध्ये आपण इतरांना दयेने वागवलं तर. आणि म्हणून या मिसेमध्ये
आता प्रायश्चित्त घेत असताना ज्या ज्या वेळेला आपण इतरांना दया दाखवली नाही, दयेने समजून घेतलं नाही, त्या पापाबद्दल आणि आपल्या हातून घडलेल्या इतरही पापांबद्दल पश्चाताप करूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व हयगयेने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया. ख्रिस्ताये जली ताराया, ख्रिस्ताये जली ताराया, ख्रिस्ताये जली ताराया, ख्रिस्ताये जली ताराया. प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया, प्रभु आम्हावरी करी दया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, सर्व समर्थ बापा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुले बनवितोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. आमेन. पौलचे कलसेकरास पत्र यातून घेतलेले वाचन. तुम्हासाठी माझ्या दुःखात मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी ख्रिस्त सभा तिच्यासाठी भरून काढत आहे. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुम्हासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या ख्रिस्त सभेचा सेवका झालो, जे रहस्य युगानुयुग पिढ्यानुपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे. ते हे वचन होय. या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयामध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. आम्ही त्याची घोषणा करतो. सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो आणि प्रत्येक माणसाला शिकवतो. अशासाठी प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. याकरिता त्यांची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवित आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे. कारण तुम्हासाठी, लावदिकिया येथील लोकांसाठी आणि ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम यासाठी की त्यांच्या मनात उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे. ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती
त्यांना विपुल मिळावी आणि देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यांस व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे आणि बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. हे माझ्या मना, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा तृप्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही. प्रतिसाद. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याच्या पुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. प्रतिसाद. माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. जे वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात ते धन्य होत. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. एका साबात दिवशी येशू सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता. तेव्हा शास्त्री आणि फरीसी त्याच्यावर दोष ठेवावयास सापडावा म्हणून तो साबात दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय हे पाहावयास टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, उठ आणि मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास विचारतो, साबात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य? जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने सभोवती त्या सर्वाकडे पाहून त्याला सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. तेव्हा ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे ह्याविषयी ते आपसात विचार करू लागले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संडे स्कूलच्या क्लासमध्ये टीचरांनी मुलांना चांगल्या शंभरूणाचा दाखला शिकवला आणि त्याबरोबरच लाजरस आणि श्रीमंत माणूस हे दोन्ही उदाहरणं त्या टीचरांनी वर्गात दिले. आणि लाजरस आणि श्रीमंत माणूस हा जो लूकमधला उतारा आहे तो शिकविल्यानंतर त्या शिक्षिकेने मुलांना विचारलं की आपण कसे वागतो, लाजरसप्रमाणे की श्रीमंत माणसाप्रमाणे? बऱ्याच मुलांनी उत्तर दिलं, आपण लाजरस, कारण लाजरस स्वर्गात गेला म्हणून आपण लाजरस आहोत. काही एक दोन जी मुलं होती त्यांनी सांगितलं की आपण श्रीमंत माणसासारखे वागतो, कुणाची कदर करत नाही, कुणावरती दया करत नाही. मात्र एक मुलगा उठून म्हणाला, आपण लाजरसप्रमाणे वागत नाही, आपण श्रीमंत माणसाप्रमाणे वागत नाही, तर आपण त्या श्रीमंत माणसाचे 5 भाऊ होते
त्यांच्याप्रमाणे वागतो. कारण त्या 5 भावांना संधी आहे चांगलं करण्याची. ते दोन्ही, लाजरसही मरण पावला, श्रीमंत माणूसही मरण पावला, पण ते 5 भाऊ जिवंत आहेत. तसे आपण जिवंत आहोत आणि आपल्याला संधी आहे चांगलं करण्याची. आपल्याला संधी आहे आपल्या दरवाजाजवळ, आपल्या गेटजवळ आपल्याला भेटणारे जे लाजरस आहेत, जे अडचणीत आहेत, त्यांना मदत करण्याची आपल्याला संधी आहे. म्हणून आपण त्या 5 भावांसारखे आहोत. त्या 5 श्रीमंत माणसाच्या त्या 5 भावांसारखे आपण आहोत. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे प्रभुशब्द आणि दयाकृत्य किंवा मर्सी दया. एका हॉस्पिटलच्या समोर जे फलक आहे त्या फलकावरती स्पष्ट अक्षरात लिहिलेलं आहे की मी तुमची जात विचारत नाही, तुमच्या धर्माबद्दल अवाक्षर विचारणार नाही, तुमच्या राजकीय मतसरणीशी मला कर्तव्य नाही, मला फक्त तुम्हाला दुःखातून सोडवायचे आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, मर्सी किंवा हा जो शब्द आलेला आहे दया किंवा मर्सी, तो हेसेद ह्या शब्दातून आलेला आहे. या दयेचा मुख्य उद्देश म्हणजे इतरांना दुःखातून सोडविणे आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, कार्डिनल वॉल्टर कॅस्पर ह्याने एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे मर्सी नावाचं. आणि या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरतीच कार्डिनल वॉल्टर कॅस्पर यांनी मर्सी लिहिलेलं आहे आणि खाली अक्षर लिहिलेलं आहे मर्सी इज द एसेन्स ऑफ द गॉस्पल अँड द की टू ख्रिश्चन लाईफ. म्हणजे दया ही शुभवर्तमानाचं एसेन्स आहे. शुभवर्तमानातून दया जर काढली तर त्या शुभवर्तमान राहू शकत नाही. आणि आपल्या ख्रिस्ती जीवनात महत्त्वाचं मूलभूत का असेल, मूल काय असेल तर ते म्हणजे दया. दया जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर आपल्या ख्रिस्ती जीवन हे मिठाचा खारटपणा गेलेल्या मिठासारखं आपलं ख्रिस्ती जीवन आहे. पोप फ्रान्सिस यांनी जेव्हा पोप म्हणून पद किंवा सूत्र हाती घेतली पोप फ्रान्सिस, तेव्हा त्यांनी 24 नोव्हेंबर 2013 साली पहिलं आपलं अपॉस्टॉलिक एक्झॉर्टेशन म्हणजे प्रेषितीय उपदेश सांगू शकता, अपॉस्टॉलिक एक्झॉर्टेशन त्यांनी लिहिलं. आणि पोप फ्रान्सिसचं पहिलं वाक्य होतं त्या एक्झॉर्टेशनमध्ये. पोप फ्रान्सिस सांगतायत, द चर्च मस्ट बी अ प्लेस ऑफ मर्सी. चर्च हे दयेचं ठिकाण आहे. पहिली गोष्ट चर्चमध्ये आहे ती म्हणजे दया. फ्रीली गिवन, अनकंडिशनल. हा माझा तो माझा नाही असं नाही, फ्रीली गिवन. wherever or where everyone can feel welcomed, loved, forgiven and encouraged to live the good life of the gospel. तो प्रत्येकाला वाटेल की चर्च माझा आहे, प्रत्येकाचं चर्चमध्ये स्वागत होईल, प्रत्येकांना चर्चकडून प्रेम मिळेल, क्षमा मिळेल आणि प्रत्येकजण हे खरं आणि चांगलं ख्रिस्ती जीवन जगतील. अशा प्रकारचं चर्च हे पोप साहेबांनी आपल्याला स्वप्न म्हणून दिलेलं आहे किंवा पोप साहेबांची तशी अपेक्षा आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, चर्च इज अ हाऊस ऑफ गॉड. चर्च हे देवाचं घर आहे आणि देवाच्या घराची दारं ही सर्वांसाठी खुली आहेत. संत ऑगस्टीन जो चर्चपासून दुरावलेला होता, दुरावलेला मुलगा, चर्चची काही त्याचं देणं घेणं नव्हतं, दुरावलेला होता, मात्र जेव्हा त्याचं परिवर्तन झालं आणि तो चर्चमध्ये आला तेव्हा त्याने कन्फेशन नावाचं, प्रायश्चित्त त्याला आपण मराठीत बोलतो, कन्फेशन नावाचं सुंदर पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकामध्ये सेंट ऑगस्टीन सांगतोय, प्रेज बी टू दी, ग्लोरी टू दी, ओ फाउंटन ऑफ मर्सीज. परमेश्वरा, तुझा गौरव आणि तुझी स्तुती असो, तू दयेचा आहेस. यू आर द फाउंटन ऑफ मर्सीज. तू दयेचा झरा आहेस. त्या संत ऑगस्टीनला
परमेश्वराचं कुठलं रूप दिसलं? दयेचं रूप दिसलं. म्हणून आपण ख्रिस्तीत लोक सांगतोय, लेंटमध्ये उपवास काळात आपलं वाक्य असते, आवर गॉड इज अ गॉड ऑफ मर्सी अँड कंपॅशन. आपला परमेश्वर हा दयेचा आणि कळवळीचा परमेश्वर आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, दया हा शब्द हेसेद आहे आणि दयेलाच जवळचा शब्द आहे तो म्हणजे रहामीम, जो आपण वापरात म्हणतो रेहेम, रेहेम कर. हा रेहेम हा शब्द याचा अर्थ काय आहे? आईचं गर्भाशय, ह्याला आपण रेहेम म्हणतो. वात्सल्य, रेहामीम म्हणजे वात्सल्य, आणि आता आपण म्हणतो रेहेम. रेहेम म्हणजे आईचं गर्भाशय. आई आपल्या शरीरातून आपल्या मुलाला जेव्हा जीवनरस पाजते तेव्हा कधी ती विचार करत नाही, हा वाढल्यानंतर मला पाहणार आहे, हा वाढल्यानंतर फार मोठा होणार आहे, हा वाढल्यानंतर माझी सेवा करणार आहे, असा कोणताही विचार मुलगा जेव्हा गर्भात असतो तेव्हा कुठली आई करत नाही. ते जे प्रेम असते, ते जे वात्सल्य असते, ते म्हणजे हा मुलगा माझ्या आयुष्याचा भाग आहे, हा मुलगा माझं आयुष्य आहे, ही आईच्या मनात असते. आणि त्याच्यातूनच ती आपल्या मुलाला आपल्या अंगातला रस देते, जीवन रस देते. परमेश्वर जेव्हा आपल्याला जन्मास घालतो तेव्हा देखील परमेश्वर हा आईप्रमाणेच आपलं संगोपन करते. परमेश्वराच्याही मनात तोच भाव असतो की हा जो माणूस आहे, हा जो मुलगा आहे, जो मोठा होणार आहे, जन्म घेणार आहे, हा मुलगा किंवा हा माणूस म्हणजे माझं आयुष्य आहे, हा माझ्या आयुष्याचा भाग आहे. म्हणून परमेश्वराने आपला मुलगा येशू ख्रिस्त आपल्याला दिला आणि आपण परमेश्वराचे झालेलो आहोत. बायबल आपल्याला सांगते की तुम्ही माझी प्रजा आणि मी तुमचा देव आहे, तुम्ही माझे आहात. येशू ख्रिस्त आपल्याला परमेश्वराला पिता म्हणून संबोधण्यासाठी सांगतोय, गॉड इज अ फादर, कारण तसे आपलं परमेश्वराशी नातं आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, उधळ्या पुत्राचं जे उदाहरण आहे त्यामध्ये पुत्र हा महत्त्वाचा नाही आहे, तर उधळ्या पुत्राच्या त्या दाखल्यामध्ये मर्सीफुल फादर हा महत्त्वाचा आहे. इट इज हा जो दाखला आहे हा मर्सीफुल फादरविषयी आहे, दयेचा वडील, दया दाखवणारा वडिलांविषयी आहे. आणि या घटनेत वडील हा वडीलच असतो आणि शेवटपर्यंत त्या मुलाचा वडीलच तो राहतो. आपला देखील परमेश्वर पिता, आपण कितीही पापी असले तरीही संत आपले पोप फ्रान्सिस सांगतायत त्याप्रमाणे की देवळाची दारं ही सगळ्यांसाठी उघडी आहेत, देवाची दया ही सगळ्यांसाठी आहे. कोणीही इकडे येवो, देवाचं घर हे दयेचं घर आहे. आणि म्हणूनच परमेश्वराचं जे हे घर आहे हे सगळ्यांसाठी खुलं आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, चांगल्या शोमरोनाच्या उदाहरणामध्ये आपण पाहत आहोत की मर्सीफुल समॅरिटन आहे तो. आपण मराठीत चांगला शमरुणी म्हणतो, पण त्याच्यातला चांगला गुण कुठला होता? तर तो दया दाखविणारा होता, मर्सीफुल समॅरिटन. आणि त्या ठिकाणी त्या एका कर्मठ अशा माणसाने येशूला प्रश्न केला, माझा शेजारी कोण? आणि कार्डिनल वॉल्टर कॅस्परचं मी ते पुस्तक वाचलं मर्सी, त्याच्यात कार्डिनल सांगतोय की चांगला शेजारी कोण ह्यापेक्षा फॉर दी वन टू हुम यू बिकम द नेबर, हा तुझा शेजारी आहे. ज्याचा तू शेजारी बनतो तो तुझा शेजारी आहे. ज्याला तू शेजारी मानतोस तो तुझा शेजारी आहेस. आणि ख्रिस्त आपल्याला खूप लांबच्यांवरती प्रेम करायला सांगतोच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला तू नेबर, शेजारी मान, आणि जवळचे जे आहेत पीपल हू आर क्लोज टू यू, जे तुझ्या जवळचे आहेत त्यांच्यांवरती आपण पहिल्याने प्रेम केलं पाहिजे, त्यांच्यावरती आपण प्रेम केलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या जवळ जो आहे त्याच्यावरती प्रेम केलं, त्या जगामध्ये सगळ्या ठिकाणी तुम्हाला सामंजस्य आणि चांगली भाव दिसेल.
पण ती गोष्ट सगळ्या ठिकाणी घडते का सांगा? घडते का? जवळचा कोण सांगा? जवळचा कोण? जवळचा आपला भाऊ, जवळची आपली बहीण, जवळचा आपला काका. एक थोड्याशा गोष्टीसाठी आपण दया दाखवतो, आपण समजून घेतो. कोणाची अडचण कशी होईल हे पाहण्यामध्ये आपल्याला दिलचस्पी. कोणावरती दया दाखवतो आपण? एखादी छोटासा रस्ता द्यायचा असेल ते एवढ्याशा गोष्टीवरून कंपाऊंड घालणं आणि पुढच्याची अडचण करणं आणि 3-3 तास प्रार्थना करणं. आणि म्हणून ख्रिस्त येथे सांगतोय की तुझा शेजारी कोण? ज्याला तू अडचण करत नाही तो तुझा शेजारी. आणि ज्याला तू दया दाखवतोस तिथे तू ती बिॲटिट्यूड्स पूर्ण कर. धन्यवाद की दया दाखविणारे ते धन्य, कारण त्यांच्यावरती दया होईल. ही गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण लक्षात घेतली पाहिजे. येशूच्या काळामध्ये त्या ठिकाणी 2 विचारसरणी होते आणि 2 गट होते, एक ज्यू धर्मीय आणि एक रोमन. आणि दोन्ही ठिकाणी तुम्ही पाहिलं तर ज्यू धर्मीय जे होते ते सूडबुद्धीचे, सूडबुद्धी मग डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, सूडबुद्धी. आणि त्यामध्ये स्त्रियांना काही किंमत नव्हती. त्यानंतर जे परके होते त्यांनाही काही महत्त्व नव्हतं. जे नॉन ज्यूज आपण म्हणतो, जे ज्यू नव्हते त्यांनाही काही किंमत नव्हती. गुलाम जे होते त्यांनाही काही महत्त्व नव्हतं. आणि ज्यू लोकांवर ज्यांचं साम्राज्य होतं ते रोमन, ते क्रूर, त्यांना गुलामगिरी मान्य होती. करुणा, कणव, दया हे शब्द जणू त्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हते. अशा ह्या समाज रचनेमध्ये ख्रिस्त येऊन काय सांगतोय? दया दाखविणारे ते धन्य. आणि आपल्या ख्रिस्ताच्या शुभवर्तमानात तुम्ही पाहिलं, यू विल सी मर्सी एव्हरीवेअर अँड फॉर एव्हरीवन. शुभवर्तमान आपण पाहिलं तर येशूची सगळी जी दयाकृत्य आहेत ते सगळ्यांसाठी झालेली आहे, सर्वांवरती आहे, सगळ्यांना दया दाखविणारे. आणि जे दयेच्या आड आली त्यांनी ख्रिस्ताने त्यांना ठणकावून सांगितलं की तुमच्यामध्ये दया नसेल तर तुम्ही काही कामाचे नाहीत. दया न दाखविणाऱ्यांना येशूने फटकारलेला आहे शुभवर्तमानात, की ढोंगी म्हणून म्हटलेलं आहे तसे न दया दाखविणारे. आणि दया स्वतःही दाखवत नाहीत आणि दुसऱ्यांनाही कोण चांगलं करील की काय म्हणून जाऊन सांगणं, अरे तू त्याला जमीन देणार, मग तुझ्या मुलाचं काय होणार? अरे तू मेला तर तो येणार पण नाही तिकडे, आणि तू देतो सल्ला की तुझं काय होणार, तुझ्या मुलाचं काय होणार? म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मर्सी, दया ह्याच्याविषयी खूप बोलण्यासारखं आहे की, परंतु मर्सी आणि किंवा ही दया जी आहे ही फक्त शब्दातून व्यक्त नाही करायची. मर्सी आणि दया ही कृती आहे, कृती. आपण जेव्हा कृती करतो तेव्हाच ती येशू ख्रिस्ताला अपेक्षित असते. कीव नको आहे कोणाची, दया म्हणजे कीव नाही कोणाची. कळवळा म्हणजे त्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी होऊन, त्या हॉस्पिटलमध्ये जे लिहिलेलं वाक्य होतं की मला तुला दुःखातून सोडवायचं आहे, तसं इतरांना जेव्हा आपण दुःखातून सोडवितो तेव्हा आपण त्यांना दया दाखवितो. आणि ख्रिस्ताने जशी दया दाखवली तशी आपणही दाखवावी. क्षणभर शांत राहूया आणि मिसेमध्ये सहभागी होऊया. आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी सादर करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, ही प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
दैवी दयेचा आपणास अनुभव देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व धर्मगुरू धर्मभगिनी यांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व त्यांच्या हातून अधिकाधिक दयाकृत्य घडावीत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सरकारी अधिकारात असलेल्या सर्वांनी उदार अंतकरणाने लोकांच्या भल्यासाठी झटावी, समाज परिवर्तनासाठी प्रामाणिक प्रयत्न करावी व दैवी दयेचा अनुभव लोकांना यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे अडचणीत आहेत, दुःखी कष्टी आहेत, वयस्कर व एकाकी आहेत, त्यांना परमेश्वराच्या करुणामय प्रेमाचा अनुभव यावा व त्यांच्या मदतीस अनेक हात पुढे यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. युद्धजनक परिस्थिती, संघर्ष, सूडभावना यावर आपल्याला सांघिकपणे मात करता यावी व देवाच्या दयेचे, प्रेमाचे, क्षमेचे राज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. बाळाची अपेक्षा करणाऱ्या विवाहित दाम्पत्यांना बाळाची देणगी लाभावी. गरोदर स्त्रियांच्या उदरातील बाळाची वाढ चांगली व्हावी व त्यांचे बाळंतपण सुखरूप व्हावे. कामधंदा, नोकरी, व्यवसाय, वधूवर यांच्या शोधात असलेल्यांसाठी, करोना विषाणूने आजारी असलेल्या भाविकांना चांगले आरोग्य लाभावी. चांगल्या हवामानासाठी, आज जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी. परमेश्वरा, आमच्या ह्या विनंत्या आम्ही तुझ्या समोर सादर केलेल्या आहेत. आमचे मनातील आमचे हेतू तू पूर्ण कर, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. अर्पण गीत. तूच दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे. गुण सुमने वाहुनी चरणी धन्य धन्य मी व्हावे. धन्य धन्य मी व्हावे. सुकलेल्या अमंगल फुला पदस्पर्श तव व्हावे. मांगल्याने तुझ्या मंगला प्रफुल्ल मीच फुलावे. गुण सुमने वाहुनी चरणी धन्य धन्य मी व्हावे. धन्य धन्य मी व्हावे. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्या बरोबर आमचे ऐक्य घडवून आण. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली.
त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पावन 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 तमही शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत जाहली स्वर्ग धरा. जय 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 काल प्रभूचा यशोगीत गा नमंतरा. परमेशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय 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 काल प्रभूचा यशोगीत गा नमंतरा. पावन 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 तमही शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दाणांवर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्या मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तासाठी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेली इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया.
आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. ईश्वरा समर्पित करा तुझं हरीशी पाप जगाची आम्हावर दया कर. ईश्वरा समर्पित करा हरीशी पाप जगाची आम्हावर दया कर. ईश्वरा समर्पित करा तुझं हरीशी पाप जगाची आम्हाला शांती दे. आम्हाला शांती दे. आम्हाला शांती दे. जगाची पाप दूर करणारी देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मम द्यावे. कोठी शब्द तुझेची असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे. मम अंतरी तूच वसावे. काट्यामधुनी मार्गक्रमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा. काट्यामधुनी मार्गक्रमावा, नेत्री माझ्या ख्रिस्त दिसावा. सद्गुण माझे वेगेत
घेण्या सद्गुण माझे वेगीत घेण्या पाप तिमिर मम दूर करण्या मम अंतरी तूच वसावे प्रभु श्वास तुझा मम द्यावे ओठी शब्द तुझेची असावे माझे जीवन प्रभु फुलवावे मम अंतरी तूच वसावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझे शब्द व तुझे साक्रामेंत आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने दयाकृत्य करण्यास तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. पवित्र मरियेच्या जन्मदिन नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो हेतू सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपली विनंती पवित्र मरिया चरणी आपण ठेवूया. आपली इच्छा, आपली अपेक्षा, आपली निकडीची गरज पवित्र मरियेला सांगूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावीत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव आता मृत्यू समयी. हे मोत मावले आम्हासाठी विनंती हे कर. वेलंकणी माते आम्हासाठी विनंती हे कर. नित्य सहाय्यक माते आम्हासाठी विनंती कर. अंतिम गीत. देवाची माई गावी पडावला, देवाची माई भागिनी आम्हाला. देवाची माई सांभाळ तू आम्हाला, देवाची माई मदत दे आम्हाला. देवाची माई आश्रय दे आम्हाला, देवाची माई शांती दे आम्हाला. देवाची माई मार्गाचा आम्हाला, देवाची माई इलाज कर आम्हाला. मध्यस्थीनी मिळव तू आम्हाला, जेजूच्या संगती सदा सुभो